नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 2440.65 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 208.96%चे जबरदस्त रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 21.97 करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 22,000 करोड रुपयांचा. तर मित्रांनो, झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेड टार्गेट्स 50% ॲव्हरेज ॲन्युअल रेव्हेन्यू ग्रोथ ओव्हर द नेक्स्ट 3 इयर्स. तर मित्रांनो, झेन टेक्नॉलॉजीज लिमिटेडने पुढील 3 वर्षात 50% ॲव्हरेज ॲन्युअल रेव्हेन्यू ग्रोथचे टार्गेट ठेवले आहे. आणि मित्रांनो, जर या व्हिडिओवर एक जरी कॉमेंट आला की मित्रांनो, या मॅनेजमेंटच्या कॉमेंट्रीला आम्हाला डिटेलमध्ये समजायचे आहे, तर मित्रांनो यावर मी उद्या डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार. चला आता बोलूया महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 462.80 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -15.10%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 7.18 करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 7,500 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, महिंद्रा लाईफस्पेस टू इन्व्हेस्ट ₹126 करोड इन एक्सपॅन्डिंग इंडस्ट्रियल पार्क इन तामिळनाडू. तर मित्रांनो, महिंद्रा लाईफस्पेस तामिळनाडूमध्ये इंडस्ट्रियल पार्क एक्सपांड करण्यासाठी 126 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. चला आता बोलूया विस्को ट्रेड असोसिएट्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 123 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 296 कोटी रुपये. तर मित्रांनो, NBFC स्टॉक जम्प्स 7% आफ्टर प्रमोटर इन्क्रीज देअर स्टेक इन द कंपनी. तर मित्रांनो, NBFC स्टॉक विस्को ट्रेड असोसिएट्स लिमिटेडच्या प्रमोटरने आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला विस्को ट्रेड असोसिएट्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 4.25%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,342.85 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 206.01%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 13,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड बॅक्स 2 गिगावॅट सोलार प्रोजेक्ट इन बिकानेर. तर मित्रांनो, वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडला राजस्थानमध्ये बिकानेरमध्ये 2 गिगावॅटचा सोलार प्रोजेक्ट मिळाला आहे आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया सुझलॉन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 62.29 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 61.79%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 85,000 करोड रुपयाचा. आणि मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडवर टोटल 3 अपडेट आहे. आपण एक एक करून तिन्ही अपडेटला कव्हर करूया. तर चला पहिला अपडेट बघूया. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी सेक्युअर्स कॅन्सलेशन ऑफ
₹87.59 करोड टॅक्स पेनल्टी बाय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. तर मित्रांनो, सुझलॉन एनर्जी लिमिटेडला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून 87.59 कोटी रुपयांचा टॅक्स पेनल्टी रद्द करण्यात आली आहे. चला आता बघूया दुसरा अपडेट. तर मित्रांनो, काल ही अपडेट आली होती की इन्कम टॅक्स ॲपिलेट ट्रिब्युनलने सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर सुझलॉन एनर्जीला 172.76 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स रिफंड मिळेल. चला आता बघूया सुझलॉन एनर्जीची तिसरी अपडेट. तर मित्रांनो, क्रिसिलने सुझलॉन एनर्जी लिमिटेडवर लाँग टर्म रेटिंग्स पहिले दिला होता क्रिसिल A- आणि आता त्याला चेंज करून पॉझिटिव्ह आउटलुक दिला आहे, क्रिसिल A. चला आता बोलूया दोन कंपनींबद्दल. पहिलेचे नाव आहे टाटा केमिकल्स लिमिटेड आणि दुसऱ्या कंपनीचे नाव आहे GHCL. तर चला सगळ्यात पहिले बोलूया टाटा केमिकल्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1052 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये -5.89%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 26.80 करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 27,000 करोड रुपयांचा. आता बोलूया दुसऱ्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे GHCL आणि या कंपनीचे लाँग फॉर्म आहे गुजरात हेवी केमिकल्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 723 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 19.27%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6.94 करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 7,000 करोड रुपयांचा. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट इम्पोजेस मिनिमम इम्पोर्ट प्राइस ऑफ ₹20,108 पर टन ऑन सोडा ॲश टिल जून 2025. तर मित्रांनो, सोडा ॲशवर गव्हर्नमेंटने मिनिमम इम्पोर्ट प्राइस फिक्स केला आहे 20,108 रुपये प्रति टनच्या हिशोबाने जून 2025 पर्यंत. आणि एक्सपर्टचं असं म्हणणं आहे की यामुळे डोमेस्टिक कंपनींना 20%चा फायदा होऊ शकतो. आणि मित्रांनो, टाटा केमिकल्स लिमिटेड आणि GHCL म्हणजे गुजरात हेवी केमिकल्स लिमिटेड सोडा ॲश बनवतात. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला टाटा केमिकल्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 1.97% म्हणजे जवळपास 2%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. याच अपडेटमुळे आपल्याला GHCL लिमिटेड म्हणजे गुजरात हेवी केमिकल्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये सुद्धा एक जबरदस्त अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.